हे आहे बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकाचा पहिला अध्याय सोप्या भाषेत. बौद्ध धर्माचा मुख्य संदेश खूप साधा आहे, इतरांना त्रास देऊ नका आणि शक्य तितकी मदत करा. बुद्धांनी सांगितलं आहे की वाईट कर्म सोडा, चांगलं करा आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. आपल्या आयुष्यातील दुःखाचं खरं कारण बाहेर नाही, तर आपल्या मनात आहे. राग, लोभ आणि अज्ञान यामुळेच आपण त्रस्त होतो. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या समस्या इतर लोकांमुळे किंवा परिस्थितीमुळे निर्माण होतात. पण बौद्ध धर्मानुसार खरं कारण आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये असतं. बौद्ध धर्मात 4 आर्य सत्य सांगितली आहेत. दुःख आहे, त्याचं कारण आहे, ते संपवता येतं आणि त्यासाठी एक मार्ग आहे. ही 4 सत्य समजून घेतली तर आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण सतत आनंद शोधतो, पण कायमचा आनंद मिळत नाही कारण आपण वास्तव समजत नाही. आपल्याला वाटतं की बाहेरच्या गोष्टी आपल्याला आनंद देतील, पण तो आनंद कायम टिकत नाही. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा दुःखात अडकतो. अज्ञान, आसक्ती आणि राग ही 3 गोष्टी आपल्या दुःखाची मूळ कारणं आहेत. या भावना आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावतात आणि आपल्या जीवनात अस्थिरता निर्माण करतात. यामुळेच ईर्ष्या, अभिमान आणि द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना निर्माण होतात. जेव्हा आपण सत्य समजतो, तेव्हा आपण निर्वाण प्राप्त करतो, म्हणजेच कायमचा शांत आणि आनंदी जीवन. निर्वाण म्हणजे फक्त दुःखाचा अभाव नाही, तर पूर्ण समाधान आणि अंतर्गत शांतीची अवस्था आहे. बौद्ध धर्मात 3 रत्न आहेत: बुद्ध, धर्म आणि संघ. बुद्ध म्हणजे मार्गदर्शक, धर्म म्हणजे शिकवण आणि संघ म्हणजे त्या मार्गावर चालणारे लोक. हे तिन्ही आपल्याला योग्य दिशा देतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, बौद्ध होणं गरजेचं नाही. जर या शिकवणीमुळे तुमचं जीवन सुधारत असेल, तर तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, तरीही या तत्त्वांचा वापर करून तुम्ही अधिक शांत, समतोल आणि आनंदी जीवन जगू शकता. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.